नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 20 हप्ते शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत। शासनामार्फत आता 21व्या हप्त्याची लवकरच प्रोसेस केली जाणार आहे। परंतु मित्रांनो, हा 21वा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी येईल याच्या अगोदर आपण या 21व्या हप्त्यासाठी पात्र आहोत का हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे। कारण की मित्रांनो, योजनेच्या अंतर्गत शेतकरी अपात्र ठरवण्याची प्रोसेस सध्या अजून सुरू आहे। म्हणजे शेतकऱ्यांची पडताळणी शासनामार्फत अजून चालू आहे। आपण जर व्यवस्थित कागदपत्रे भरले असतील, शासनामार्फत वेळोवेळी सांगितलेल्या केवायसी पूर्ण केल्या असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। 21वा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। परंतु मित्रांनो, आपण जर शासनाने वारंवार दिलेल्या अपडेट पाहिल्या नसतील आणि त्या प्रोसेस केल्या नसतील तर तुम्हाला मित्रांनो 21व्या हप्त्यासाठी मोठी अडचण येऊ शकते। त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे तर या पीएम किसान योजनेच्या पात्र यादीमध्ये आपलं अजून नाव आहे का हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला यादीमध्ये नाव असून सुद्धा पुढे आणखी काय प्रोसेस करायची याबद्दलची सुद्धा माहिती मी सांगणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला मी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पात्र यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपण कसं चेक करायचं आहे हे आपण घर बसल्या सुद्धा चेक करू शकतो। तर ते कसं चेक करायचं हे अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे। स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतोय। स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती मी समजून सांगतो। तर या ठिकाणी मित्रांनो आपण स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेले आहे। आपल्याला गुगलचं पहिलं डेस्कटॉप वरचं पेज पाहायला मिळत असेल। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पीएम किसान ही वेबसाईट जी आहे ती सर्च करायची आहे। तर पीएम किसान वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं पीएम किसान योजनेचं पोर्टल ओपन झालेलं पाहायला मिळेल। तर ही मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून या पेज वरती तुम्ही येऊ शकता। या पद्धतीने वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील। त्याच्यामध्येच खाली स्क्रॉल करून थोडं यायचं आहे। या ठिकाणी फार्मर कॉर्नर नावाचा एक टॅब पाहायला मिळेल। याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। पीएम किसान योजनेसंदर्भात आपल्याला काही अडचणी असतील, आपले स्टेटस पाहायचे असेल, केवायसी करायचे असेल, एडिट करायचं असेल, असे जे काही ऑप्शन असतील ते तुम्हाला संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळत असतील। तर याच्यामधीलच खाली मित्रांनो या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट हा जो ऑप्शन पाहायला मिळत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला बेनिफिशरी लिस्ट ओपन करायसाठी ऑप्शन नवीन पेज ओपन झालेला आहे। आता या ठिकाणी मित्रांनो चालू तारीख पाहू शकता 22/10/2025, वेळ पाहू शकता कोणत्या वेळी आपण हे पोर्टल ओपन केलेलं आहे ती वेळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे। गाव सिलेक्ट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला राज्य, जिल्हा, तालुका आणि त्याच्यानंतर आपलं गाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे। तर त्यासाठी काय करतोय, सुरुवातीला आपला राज्य जे आहे ते सिलेक्ट करून घेतोय। तर इथं महाराष्ट्र आपलं राज्य आहे, हे राज्य आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। तर इथं पाहू शकता आपण जिल्हा सुद्धा सिलेक्ट केलेला आहे। सब डिस्ट्रिक्ट पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये आपल्याला तालुक्याचं नाव टाकायचं आहे। तर जो तुमचा तालुका असेल तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्या गावाचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। तर तुमच्या गावाचं जे नाव असेल ते नाव तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता संपूर्ण गावची यादी आपल्या समोर ओपन झालेली आहे। जे जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, जे शेतकरी पात्र आहेत, तर या संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अल्फाबेटिकल प्रमाणे आपल्याला इथं आपलं नाव जे आहे ते सर्च करायचं आहे। जे सुरुवातीचं आपलं स्पेलिंग असेल नावाचं ते तुम्ही या पेजच्या माध्यमातून पाहायचं आणि त्या ठिकाणी आपलं नाव आपल्याला शोधायचं आहे। जास्त वेळ लागणार नाही, लगेच तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता। तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं नाव जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटात स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता। आता या ठिकाणी मित्रांनो या पात्र यादीमध्ये शेतकऱ्याचं नाव आलं म्हणून त्यांना 21वा हप्ता मिळेल असं नाही। भरपूर शेतकऱ्यांना पूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे, आता सुद्धा सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। शासनामार्फत तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। फार्मर आयडीच्या माध्यमातून तुमची पडताळणी सुरू आहे। फार्मर आयडी काढला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्या।
पाठीमागच्या 20व्या हप्त्याच्या वेळेस सुद्धा असंच झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही तर अशा शेतकऱ्यांचे हप्ते शासनामार्फत थांबवण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आपली पडताळणी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही काढला नसेल तर मित्रांनो तुम्हाला या हप्त्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि तुम्ही जर उशिरा हा फार्मर आयडी काढला तर अप्रूव्हल न मिळाल्यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो, तुमचा हप्ता स्थगित केला जाऊ शकतो। म्हणून तुम्ही काळजीपूर्वक आपला फार्मर आयडी जे तो लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शासन त्याच्या माध्यमातून पडताळणी करेल आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या हप्त्याला कोणत्याही प्रकारची अडचण न येता थेट तुमच्या बँकेमध्ये डीबीटी मार्फत जमा करण्यात येईल। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। लिस्टमध्ये लवकरात लवकर आपलं नाव चेक करा। फार्मर आयडी काढला नसेल तर लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्या। लवकरच 21व्या हप्त्याचं वितरण शासनामार्फत केलं जाईल। सध्या तरी अजून त्याची कोणते परिपत्रक जाहीर नाही, परंतु प्रसार माध्यमातून याबद्दलची मोठी चर्चा सुरू आहे। त्याच्यामुळे आपण वेळेतच सावध राहून आपले या ज्या काही प्रोसेस असतील, केवायसी असेल किंवा इतर गोष्टी असतील तर या वेळेतच पूर्ण करून या योजनेसंदर्भातची आपली अडचण दूर करायची आहे। तर मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।